जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। भारतीय जनता पक्षाच्या उल्हासनगर कॅम्प नंबर 4 ची कार्यकारिणीची घोषणा आज सार्वजनिक हॉल या ठिकाणी करण्यात आली। भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। मंडळ 4 चे अध्यक्ष स्वप्नील पगारे यांच्या नेतृत्वाखालील अनेक युवक युवतींनी भारतीय जनता पक्षाच्या कामावर विश्वास दाखवून प्रवेश केलाय। आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला 100% यश मिळवण्यासाठी संघटना मजबूत असणे गरजेचे आहे। याच उद्देशाने संघटनेत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे लता पगारे यांनी सांगितले। या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, मंडळ अध्यक्ष हरीश भाटिया, बंटी कुसेजा, विनोद शर्मा, मनोज पाटील, रवी हटकर, लता पगारे तसेच मंडळ 4 चे अध्यक्ष स्वप्नील पगारे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। आज यहाँ मंडल 4 की कार्यकारिणी की घोषणा हुई है। मैं स्वप्निल पगारे को आगे आने वाले महानगर चुनाव के लिए उनको बधाई देता हूँ। उन्होंने ये मंडल बनाने में अथक प्रयास किया है और वो मंडल अध्यक्ष के सच्चे पात्र हैं। उनको मंडल अध्यक्ष बनाया गया है तो उन्होंने आज कार्यकारिणी की अपनी घोषणा की है। सबको यहाँ नियुक्ति पत्र दिया है। धन्यवाद। आज 4 नंबर मंडळ ब या ठिकाणी नवीन कार्यकारिणीची घोषणा झाली आहे। त्यात सर्वात जास्त युवा कार्यकर्ते आणि खूप उत्साहाने त्यांनी स्वतःहून पुढे येऊन पद घेतलेली आहेत। इथून पुढे जे नवीन महानगरपालिकेचे इलेक्शन आहे त्यासाठी हे सर्व युवा कार्यकर्ते उत्साहाने घरोघरी जाऊन आतापासून ते प्रचार करतायत आणि महानगरपालिकेसाठी हे आपल्याला प्रयत्न करतील आणि आपल्याला यशस्वी करतील। त्यामुळे मंडळातर्फे मी सगळ्यांचे आभार मानते। तसंच जिल्हाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आम्हाला यासाठी सहकार्य करतात। धन्यवाद। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।